शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमारास सतपाळा राजुडी रस्त्यावर एका भरधाव स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका वेठबिगारी करणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नवशी बसवत वय वर्ष 55 असं मृत महिलेचं नाव आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने स्कॉर्पिओ गाडीतील 2 जणांना बेदम मारहाण करून स्कॉर्पिओ गाडीचीही तोडफोड केली आहे. अर्नाळा सागरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत 2 जणांना ताब्यात घेतलंय. मृत महिला ही सतपाळा नाका ग्रामपंचायत कार्यालयामागे राहत होती. मूळची नवशी बसवत ही महिला मुरबाड तालुक्यातील पेंढरपाडा येथील असून पोटाची खळबी भरण्यासाठी ती वेठबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी वसईत आली होती. शनिवारी संध्याकाळी राजुडी रान येथून कामावरून सुटल्यानंतर ती व तिच्यासोबत आणखी एक महिला राजुडी भीमनगर येथील रस्त्यावरून सतपाळा येथील घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील स्कॉर्पिओ कारने तिला जोरदार धडक दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पळून जाणाऱ्या स्कॉर्पिओमधील 2 जणांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून बेदम मारहाण केली. संतप्त जमावाने स्कॉर्पिओचीही यावेळी तोडफोड केली. मृत महिलेचा मृतदेह अर्नाळा सागरी पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला असून विरार पश्चिम येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात महिलेच्या अकस्मात मृत्यूची नोंद तसेच महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 2 जणांविरोधात सदोष मनुष्यवधाची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.